संतश्रेष्ठ शेगाव गजानन महाराजांच्या पालखीचे सोलापूरच्या पुण्यनगरीत आगमन होताच मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आले। पालखी मार्गावर आकर्षक रांगोळीच्या पायघड्या घालत पालखीवर पुष्पवृष्टी करत भाविकांनी संतश्रेष्ठ गजानन महाराजांचे दर्शन घेतले। बलिदान चौकात पालखीचे आगमन होताच जय भवानी तरुण मंडळ व उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे मित्र परिवाराच्या वतीने पालखीवर पुष्पवृष्टी करून पुष्पहार अर्पण करण्यात आले। गेल्या 10 वर्षापासून संतश्रेष्ठ गजानन महाराजांच्या पालखीचे जय भवानी तरुण मंडळ व उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे मित्र परिवाराच्या वतीने पालखीचे मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात येत असल्याची माहिती मंडळाचे सेक्रेटरी सिद्धाराम खिडगीकर व उद्योजक सिद्धेश्वर मुनाळे यांनी दिली। सदर प्रसंगी उद्योजक बसवराज करजगीकर, गणेश चिंचोळी यांच्यासह जय भवानी तरुण मंडळ मुनाळे मित्र परिवाराचे सदस्य उपस्थित होते। पालखीचं आगमन त्या ठिकाणी आमच्या तुळजापूरचं आगमन झाल्यानंतर मंडळाच्या आर्थिक आल्यानंतर आम्ही जवळ गेल्या 10 वर्षापासून काही पुन्हा फुलाची पाकळी म्हणून त्या समस्याला आम्ही अर्पण करत असतो। पाऊस यापुढं तर भरपूर पडू दे, शेतकरी आनंदित राहू दे हीच सदिच्छा गजानन महाराज मंडळाच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे गजानन महाराजांची पालखी सोलापूरमध्ये आगमन झाली। अगदी आनंदाने सगळे नागरिक, सोलापूर नागरिक सगळे त्यांचं स्वागत करते। त्याच पद्धतीने आम्ही सोलापूर जय भवानी तरुण मंडळाच्या माध्यमातून आम्ही त्यांचं पुष्पवृष्टी करून हार घालून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या 10 वर्षापासून आम्ही अन्नधान्याच्या माध्यमातून फुलाची पाकळी म्हणून आम्ही ते त्यांना अर्पण करतो। आणि तसंच यंदा वर्षी पाऊस व शेतकरी व सगळे उद्योग व्यापार चांगले राहावे असे गजानन महाराजांना प्रार्थना करतो।